सचिन शिनारे उपस्थित असाल तर मंचाकडे या. सचिन शिनारे. विनंती आहे लगेच अंजप संघ आपले क्षेत्रक्षेत्र सजवून घ्या. विनंती असेल श्री गणेश पिंपरी टीमचे फलंदाज देखील आपण पाहतो मैदानावरती पोहोचलेत. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच आपण पाहतोय. अंजप विपक्ष श्री गणेश पिंपलोली या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. भरपूर विलंब लागला जातो. विनंती असेल दोन्ही संघांना भरपूर सहकार्य. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला. यावेळेस फटका दर्जेदार आहे. धाबा देखील दर्जेदार येतील. 4 धावसंख्येसाठी गणेशच्या बॅट मधून आपण पाहतोय या पहिल्या डावातील पहिला चौकार येत असताना 4 धाबा अर्जित करतात गणेश. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 च्या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतो गणेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल 4 धाबा. सलगचा दुसरा चौकार गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळेल. या चौकाराने या षटकाची समाप्ती होते. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 च्या मदतीनं 9 या आकड्यावरती. विनंती असेल पंच जितकं होईल तितकं सामना स्पीडअप करा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होतात.
अक्षय गोलंदाजी मार्गवरती वनडाऊनच्या भूमिकेत गेलेत भारत. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकाचा खेळ. या बलेस फटका भारताच्या बॅट मधून आपण पाहतोय दर्जेदार आहे. नक्कीच आणि धावा देखील दर्जेदार येतील या दुसऱ्या षटकाराने सुरुवात करत असताना भारत 6 धावा अर्जित करतायत. 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. 4 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली होती. त्यानंतर सलगचे 2 चेंडू प्रवीणचे आपण पाहिले. गणेशच्या बॅट मधून 2 चौकार आला. त्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी संधी मिळाली भारतला. त्यानंतर आपण पाहतो पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवत असताना पाहायला मिळाला. दर्जेदार षटकाराने धावफलक आहे 15 या आकड्यावरती. पुन्हा तयार होतील अक्षय. यावेळेस निश्चितच पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल अक्षय अतिरिक्त धावेनं धावपडक थोडस पुढे सरसावताना पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. यावेळेस फटका हवेमध्ये. आता जेलची संधी. इथून आपण पाहतो झेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येताना पाहायला मिळेल. भारत बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. एक षटकार नक्कीच भारतच्या बॅट मधून आला. परंतु त्यानंतर आपण पाहतोय आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगली झेल इथे आपण पाहतोय मैदानावरती. झेलबाच्या स्वरूपात विकेट माघार येईल दुसरी. श्री गणेश पिंपरी टीमचे भारत बॅक टू द डगआउट झालेत. नवीन फलंदाज एंटर होतात मैदानावरती पाहायला मिळतील सुमित. सुमितच्या बॅट मधून कार्पेट लेवलने फटका ऑन साइड डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक 17 या आकड्यावरती. यावेळेस गणेशच्या बॅट मधून फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच करतील क्षेत्ररक्षक. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केला. 2 धावेनं धावफलक 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील अद्यापपर्यंत श्री गणेश पिंपलोली टीमच्या. उर्वरित या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळेल. चौथ्या षटकाला सुरुवात एका धावेनं सुमित साठी पहिला चेंडू. एक धाव एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निर्णायक 5 चेंडू आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आहेत. दुसऱ्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जातो आहे. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. फायदा उचलला. 2 धावा यशस्वी
अंजप संघाला मात्र आता 59 धावसंख्येचं आव्हान घेऊन खेळावं लागेल. 60 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी अंजप संघाला. विनंती करतो सावली टीम आपला कर्जदार लगेचच मंचाकडे टॉस बॉक्स कडे यायचंय. आपण पाहतो एकविरा पिंपलोली संघाचा कर्जदार इथे उपस्थित आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होती. आपण पाहाल अंजप संघाची संभाजी आणि प्रवीण ही सलामीची जोडी 57 धावा धावपलकावरती जमा होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या 57+2 असं जर का समीकरण केलं तर 59-60 धावसंख्येची गरज असेल. आता अंजप संघाला विनंती असेल लगेचच मॅचला आपण सुरुवात करू. सावली संघ आपला कर्णधार उपस्थित आहे. लगेच विनंती केली जाते. सुरतचा पहिला चेंडू यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. एक टप्पा करीत सीमारेषा पलीकडे जात असताना पहिल्या चेंडूवरती शुभारंभ करत असताना चौकार पाहायला मिळते. संभाजी अंजप संघाचा धावफलक ओपन होईल. 4 धाब्याने श्रीगणेशा पाहायला मिळतोय. अंजप संघाचा 60 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली. संभाजी आणि प्रवीण दोन्ही अंजप संघाचे आपण पाहतोय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. नक्कीच आपण पाहतो सावली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. विनंती करतो लगेचच पिंपलोली संघाचे कर्णधार आपण देखील यावेळेस साकू टप्प्याचा चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाजाकडून. पिंपलोली संघाचे कर्णधार आपण लगेचच यावेळेस फटका पुन्हा ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. धावा देखील दर्जेदार येतील. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर निर्धाव त्यानंतर पुन्हा तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा अशा टोटल 8 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती अंजप टीमच्या.
यावेळेस आपण पाहतोय नशिबाचा चौकार पाहायला मिळेल. फाईन लेगला चेंडू निघून यावेळेस फटका आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती थांबवला प्रवीण. एका धाव्यावरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील धावफलक 26 आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका हवेमध्ये. यष्टिरक्षक गणेश कुठल्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी 6वी टीम आपण लगेचच आपल्या प्लेयरला घेऊन उपस्थित राहा. यावेळेस फटका आपण पाहतोय चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू थर्ड मॅनला बीट करत निघून गेला. सीमारेषा पलीकडे 4 धावा अर्जित करत असताना 4 धाब्यांना आता धावफलक जाऊन पोहोचले. ते 30 आकड्यावरती 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकाची समाप्ती आपण पाहतोय. आता येणाऱ्या 12 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज आहे.
12 चेंडू कंपल्सरी बनवायच्या. तंजाब संघाला 30 धाबा. आपण पाहतोय वेलात वेल काढून या स्पर्धे ठिकाणी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली सुभाषदादा कालन साहेब उपस्थित झाले. या स्पर्धेला सदिच्छा अशी भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभार. मी विनंती करतो समीर दादा कालन यांना की आपल्या शुभ हस्ते आपण उपसरपंच साहेबांचा मानसन्मान करायचा आहे. स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय समीर दादा कालन यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच गृह ग्रामपंचायत पिंपलोली सुभाष दादा कालन यांचा शुभ सन्मान केला जातो. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण कॅमेरा मूव्ह करा. या स्पर्धे ठिकाणी दादांनी सदिच्छा भेट दिली. विशेष असं सहकार्य आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून लाभलं. खूप खूप आभार. इथून तिसऱ्या षटकासाठी भारत आले बनवायच्या प्रति षटक आता 15 ची गरज असेल. 2 षटकांमध्ये 30 धाव संख्येची गरज. यावेळेस फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतात. एक धाव कंप्लीट. डेंजर झोन कडे पाहायला मिळते संभाजी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावाची ते चपलाईने कंप्लीट करत असताना या तिसऱ्या षटकाला सुरुवात 2 धावेने पाहायला मिळेल. धावफलक आता 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय 2 धावाच्या मदतीने. यावेळेस फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा आपण पाहतो 2 धाब्याचा प्रयत्न होणार नाही. एकच धाब्यावरती थांबवला संभाजी यानं. आता सेकंड वरती पाहायला मिळतील प्रवीण एका धाब्यानं धावफलक पुढे सरसबत असताना जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. रुपेश आपण पाहतो नवीन गेलेला फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. 10 चेंडू वरती अजूनही गरज आहे विजयासाठी 27 धाव संख्येची. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु येणारे 9 चेंडू विजयासाठी 22 धाव संख्येची गरज. 9 चेंडू कंपल्सरी
या वेळेस बॅटवर तितपत चांगला चेंडू